मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर सुनावणी झालेली आहे। याचिकेमध्ये सुधारणा करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। ओबीसींकडून आरक्षणाच्या मसुद्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशनाची गरज नाही असं वक्तव्य अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केलं आहे। अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी मांडण्याची शक्यता आहे। केजरीवाल यांचा पीएस वैभव आणि खासदार एनडी गुप्ता यांच्यासह अनेक आप नेत्यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आलेली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून आप नेत्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत असल्याची माहिती आहे। दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांच्या घरावर ईडीने छापे टाकलेत। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांवर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष आहे। मुंबईतल्या 6ही लोकसभा मतदारसंघांचं सर्वेक्षण होत आहे। पदाधिकाऱ्यांना अंतर्गत सर्वेक्षणासाठी दिल्लीवरून फोन केले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। केंद्रीय मंत्र्यांना मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवणार का याचा देखील आढावा घेतला जातोय। माजी गृहमंत्री आबा पाटील यांचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रिया गटाचे युवा नेते रोहित पाटील यांची सांगलीमध्ये कर्तव्य यात्रा सुरू झाली आहे। तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यांमध्ये कर्तव्य यात्रा निघणार आहे। अंजनी इथल्या आबा यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन या कर्तव्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आलाय। पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यावरून वाद सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ यांनी घेतली। तो फोटो संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली आहे। भास्कर जाधव आता संन्यास घेणार का असा सवाल करत जुना व्हिडिओ निलेश राणे यांच्याकडून दाखवण्यात आला। भास्कर जाधवांची 16 फेब्रुवारीला अब्रू काढणार असा इशारा निलेश राणे यांनी भास्कर जाधवांना दिलाय। नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। साधू महंतांवर आता नाशिक लोकसभा मतदारसंघावर वारकरी आणि संप्रदाय आणि महानुभाव पंथ या आध्यात्मिक संघटनांनी दावा केलेला आहे। महानुभाव पंथ वारकरी संप्रदायाचे सक्रिय सदस्य आणि भाजपाचे नेते दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येते। महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय यांच्याकडून पत्रकार परिषद घेत ही मागणी करण्यात आली। महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। किमान वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज ही भेट झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट घेण्यात आली। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जयंत पाटील हे माढा दौऱ्यावर आहेत। माढा लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी जयंत पाटील हे कार्यकर्त्यांशिवाय नेत्यांशी संवाद साधणार आहेत। माळशिरस आणि टेंभुर्णी येथे जयंत पाटील यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। माढा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा राष्ट्रवादीला शोध घ्यावा लागणार आहे। अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना वरिष्ठ असं म्हणतील की ही शेवटची निवडणूक आहे असं विधान केलं होतं। त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि आता धनंजय मुंडे पुढे येत अजित पवार हे शरद पवारांबद्दल कधीच असा विचार करू शकत नाहीत। शरद पवार यांना आमचं आयुष्य लाभो। त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्यासाठी असं चुकीचं राजकारण करावं लागतंय असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलाय। मी सती सावित्री सारख्यांच्याच महिलांच्या आरोपांना उत्तर देतो। संजय गायकवाड यांनी सुषमा अंधारे यांच्यावरती पलटवार केलाय।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। पंढरपूरमध्ये संत नामदेव पायरी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केले। आमदार जितेंद्र आव्हाड यांना सद्बुद्धी द्यावी यासाठी वारकऱ्यांना बदाम वाटून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला। जितेंद्र आव्हाड यांना सद्बुद्धी द्यावी असे फलक हातात घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला, तर अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणा देखील दिल्या। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीची एक वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेट म्हणून दिली होती। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाळा नांदगावकर यांच्याकडून राज ठाकरे यांना ही बाबरी मशिदीची एक वीट भेट देण्यात आली होती। यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरे म्हणाले आहे, 6 डिसेंबरला बाबरीचा ढाचा पडला, त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक तिथे गेले होते त्यात बाळा नांदगावकर देखील होते। ढाचा पडल्यानंतर तिथे त्या विटा होत्या, त्यातल्या 2 विटा बाळा नांदगावकर घेऊन आले। एक वीट त्यांनी त्यांच्याकडे ठेवली, तर दुसरी वीट आपल्याला भेट म्हणून दिली आहे। गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत। राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळामध्ये ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। विजय वडेट्टीवार यांनी आज एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये निलेश घायवळसह काही जण मंत्रालयामध्ये फिरताना व्हिडिओ बनवत आहेत। यावरून विजय वडेट्टीवार यांनी शिंदे फडणवीस पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। महिलांना साडी देण्याचं टेंडर सरकारने काढलं आहे। साडी घोटाळा सरकार करत आहे। अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना ही साडी देणार आहेत। सरकार साडी देऊन मत मिळवण्याचा प्रयत्न करते। या सरकारला साडीला हात घालणाऱ्यांवर कारवाई करता आली नाही, अशी टीकाही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे।